किती किती सोसला अरे ठार झालं जीव माझ बघून तू हे शस्त्र चालवण्याची वेळ आली आहे. माझा धीर हवा. हाती शस्त्र असलं की धीर देखील असायला हवा. धीर त्यांच्यासाठी ज्यांना लोकांचे कल्याण कळते. त्या असुरांना एवढी संधी देण्याची काही आवश्यकताच नाही. मला तर असं वाटतं आपण त्यांना उगाच इतकं महत्त्व देतो आहोत. एक घाव दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. आपल्या राज्यातल्या प्रजेच्या आणि पशूंच्या जीवाचा प्रश्न आहे. प्रधानजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सैन्याने आत्तापर्यंत त्या दैत्यांना वेढा घातला असेल. त्यांची कोंडी झाली की ते क्षमा मागून पलायन करतील. हा समज लवकरच खोटा ठरेल. आणि म्हणूनच मी माझे शस्त्र नेहमीच सिद्ध ठेवतो. अनेक दिवसांनी त्याला देखील कार्य करायचे आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की प्रजेला असं वाटायला नको की त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. मी माझ्या प्रजेला कोणतीही इजा होऊ देणार नाही. चिंता नसावी. मग लवकरात लवकर त्यावर तोडगा काढा. काय गोनोबा, अरे कशा पाय वाटतो यार? अरे म्हणजे तुला काही ठावच नाही भाई? नाही, काय झालं? अरे ते राक्षस वस्तीतल्या लोकांनी परत तरच द्या लागल्या ती. अरे काय सांगतोय? आणि मग राघोबा, एक काम कर, बोल. देवांच्या जाऊन लागलीच समजा कानावर घाल. होय, जा बिगी बिगी. आलोच बघ. तुम्ही एवढे घाबरलेले का दिसता आहात? काय झालं? अहो तर राक्षसांनी सैन्याचं कड तोडून लोकांनी त्रास दिला या. त्यासनी मारहाण केली, अन्नधान्याची नासधूस केली या. या तुम्ही. मी सांगितलं होतं ना, दैत्यांना शस्त्राचीच भाषा कळेल. आता त्यांना क्षमा नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.